नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला. महायुतीकडनं हेमंत गोडसे जे खासदार आहेत, महायुतीचे मागच्या वेळेस जे खासदार होते, त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे महायुतीकडनं. आणि खास करून ही जागा अनेक दिवसापासून तिढा होता. ही जागा या संदर्भातलं अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. हेमंत गोडसे यांचा पत्ता कट जवळजवळ झालेला होता. तिथं छगन भुजबळ जे होते, छगन भुजबळांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चा होते आणि छगन भुजबळ यांनी इच्छासुद्धा व्यक्त केली होती. मात्र अखेर अनेक वितर्कांना पूर्णविराम देत काही तास शिल्लक असताना महायुतीकडनं हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. आणि ही उमेदवारी शिवसेना म्हणजे शिंदे गटाने धनुष्यबाणावर ही उमेदवारी दिलेली आहे. एकीकडे भाजपने सुद्धा हा दावा केला होता की ही नाशिक लोकसभेची उमेदवारी ही भाजपला द्यावी, अशा प्रकारचं चर्चा सुरू होती. या संदर्भातला भाजपने एक रणनीती सुद्धा आखली होती. मात्र ही रणनीती जवळजवळ फेल झाली आणि आता ही निवडणूक महायुतीकडनं हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचे नेते जे आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि महाविकास आघाडीने प्रचारामध्ये आघाडीसुद्धा घेतलेली आहे. हा तिढा महायुतीमध्ये सुटत नव्हता. त्यामुळे छगन भुजबळ असेल, शांतिगिरी महाराज यांनी सुद्धा अर्ज भरला आहे. आपल्याला माहिती आहे की नाशिकची सीट हॉट सीट झालेली आहे. नाशिकच्या सीटमध्ये महायुतीमध्ये बेबनावसुद्धा दिसून आलेला आहे. नेमकं ही जागा कोणाला लढवावी ह्या संदर्भातलं चर्चा होती. अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक नावंसुद्धा समोर येत होते. अनेकांनी दावेसुद्धा केले होते. मात्र शिंदे गटाने बाजी मारली आणि हेमंत गोडसे जे आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली. हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचं नाव आत्ताच काही वेळापूर्वी जाहीर झालेलं आहे आणि हेमंत गोडसे यांच्या संदर्भात त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केलेला आहे. या संदर्भात कालच जे आहेत गिरीश महाजन यांनी सुद्धा छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि महायुतीने एकत्र काम करावं. कालच संकेत मिळाले होते की हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळू शकते. शांतिगिरी महाराज जे आहेत त्यांनी जी नाशिकमध्ये उमेदवारीचा दावा केला होता त्यांची सुद्धा समजूत काढली आहे. मात्र शांतिगिरी महाराज यांनी असं म्हटलं की महायुतीकडनं मला उमेदवारी मिळेल आणि अंतिम ज्यावेळेस उमेदवारी अर्ज मागे असेल त्यावेळेस नेमकं चित्र काय असेल ते सुद्धा स्पष्ट होईल. मात्र आता सुद्धा अर्ज भरायची वेळ जरी आली असली तरी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. ज्यावेळेस शेवटची तारीख असेल त्यावेळेस कोणता उमेदवार माघारी घेतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण नाशिकची सीट ही खूप महत्त्वाची महायुतीसाठी मानली गेलेली आहे. महाविकास आघाडीचा जर विचार केला त्यांचे उमेदवार जे वाजे म्हणून जे आहेत त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांची जर बघितलं प्रचार खूप दिवस मिळाले आणि त्यांनी रणनीती आपली आखलेली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांना एक संधी होती की त्यांना बराच काळ जो आहे प्रचाराची आणि आपल्या पक्षाचा प्रचाराचा आणि आपल्या चिन्हाच्या प्रचाराचा संधी मिळाली. मात्र महायुतीकडनं उमेदवार जाहीर होत नव्हता. कोणता उमेदवार द्यावा यासुद्धा काथ्याकूट सुरू होता. एकंदरीत छगन भुजबळांचं नावसुद्धा चर्चेत आलं होतं. मात्र मराठा समाजने जरांगे पाटील यांनी इशारा दिल्यानंतर छगन भुजबळ उभे राहतील तर आम्ही पाहून घेऊ अशा प्रकारचा इशारा दिला होता. ओबीसी वर्सेस मराठा असा एक वादसुद्धा नाशिकमध्ये उभा राहू शकला असता. तसंच यामुळे हे सगळं चित्र उमेदवारी बदलण्याची छगन भुजबळांचं उमेदवारी बदलण्याचं कारणसुद्धा बोललं जात आहे. मात्र ही जागा नाशिक जागा अजित पवार गटाला मिळेल म्हणून छगन भुजबळ इच्छुक होते. त्या संदर्भातलं 2-3 दिवसामध्ये बरेच राजकारण घडलं आहे. एकंदरीत जर बघितलं की ही सीट जर बघितली नाशिकची खूप महत्त्वपूर्ण सीट आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आहेत विद्यमान आमदार 3 आमदार आहेत, तसंच भाजपचे सुद्धा 3 आमदार आहेत. त्यामुळे हा दावा दाखल केला होता. मात्र महायुतीसाठी आता सर्वांनी एकत्र काम करावं आणि यासाठी संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये काल त्यांनी नाशिकच्या अनेक नेत्यांची भेट घेतली होती. नाशिकमधलेच काही उमेदवार जे होते त्यांची सुद्धा चाचपणी गिरीश महाजन यांनी केली होती. कोण उमेदवार असू शकतं नेमकं या संदर्भातलं संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आणि हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की हेमंत गोडसे यांनी गेल्या काही दिवसापूर्वीच त्यांनी मातोश्रीवर ठिय्या आंदोलन वर्षा बंगल्यावर जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान, इथं सुद्धा ठिय्या आंदोलन केलं होतं. आणि त्या ठिय्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हेमंत गोडसे यांना आश्वासनसुद्धा दिलं होतं, त्यांच्या समर्थकांना आश्वासन दिलं होतं. मात्र ह्या नाशिकच्या जागेसंदर्भातलं दादा भुसे असतील, गिरीश महाजन असतील, छगन भुजबळ असतील, या संपूर्ण नेत्यांनी आपापले दावे केलेले होते आणि भाजपने सुद्धा दावा केला होता. तसंच अजित पवार गटाने सुद्धा दावा केला होता आणि अखेर शिंदे सेनेकडेच ही जागा शिवसेनेकडे राहिली. हे महत्त्वाचं आहे. आता दिवस कमी आहेत. ऐन निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस शिल्लक असताना हेमंत गोडसे यांनी ही उमेदवारी आता देण्यात आलेली आहे. मात्र भाजप तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ही निवडणूक सोपी नाही आहे असं एक चित्र दिसते. कारण
अनेक कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क तसंच संभ्रमाचं वातावरण असल्यामुळे महायुतीला खूप मोठा इथं विचार करून संघर्ष करावा लागणार आहे. कारण आघाडी महाविकास आघाडी जे आहेत यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. एकंदरीत हे दोघं पक्ष आता सरळ लढत होणार असली तरी शांतिगिरी महाराज नेमकी काय भूमिका घेते याकडे सुद्धा संपूर्ण लक्ष लागून असणार आहे. एकंदरीत हे 5व्या टप्प्यातील निवडणूक जी आहेत 3ऱ्या 4थ्या ते 5व्या टप्प्याची निवडणूक ही नाशिकसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. नेमकं या संदर्भात मतदारांमध्ये नेमकं काय वातावरण निर्माण होतं, तसं महायुती कशा प्रकारे रणनीती आखतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.